नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मीन राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघायला पाहिजे. हा व्हिडिओ थोडा सुद्धा स्किप करू नका. फेब्रुवारी महिन्यात अशी एक चमत्कारी घटना तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात घडणार आहे जी तुमचे आयुष्य शांततेकडून थेट आनंदाकडे घेऊन जाईल. आजपर्यंत तुम्ही खूप काही मनात ठेवलं, स्वप्न पाहिली पण कुणाला सांगितली नाही, पण आता ती स्वप्न हळूहळू सत्यात उतरायला लागणार आहे. मी ठामपणे सांगतो, हा बदल 100% तुम्हाला जाणवणार आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो मीन राशीचे भाग्य पूर्णपणे बदलायला मदत करेल. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या या चॅनलवर आणि तुम्ही बघत आहात मीन राशीचे फेब्रुवारी 2026चं संपूर्ण राशी भविष्य. मीन राशी म्हणजे भावना, अंतर्ज्ञान, दया आणि कल्पनाशक्ती. तुम्ही जग वेगळ्या नजरेने पाहता. जिथे लोकांना समस्या दिसते तिथे तुम्हाला शक्यता दिसते. मागील काही महिने, काही दिवस भावनिकदृष्ट्या तुम्हाला थकवणारे दिवस होते. मीन राशीच्या लोकांनो, तुम्हाला असं वाटलं ना की मी सगळ्यांसाठी आहे पण मला कोणी समजत नाही. मन खूप संवेदनशील झालंय. स्वप्न मोठी आहेत पण मार्ग मला दिसत नाही. कधी कधी एकटेपणा जाणवतो. कारण काय होतं, गुरुग्रहाची मंद गती आणि भावनिक ओझं आहे. याचा परिणाम मोटिवेशन कमी आहे, मन अस्थिर आहे, स्वतःवर शंका घेऊ आपण बघत आहोत. पण लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंधारानंतरच प्रकाश येतो. फेब्रुवारी मीन राशीसाठी मिरॅकलचा महिना आहे. गुरुकृपा वाढते, आध्यात्मिक ऊर्जा मजबूत होते, मनाला दिशा मिळते. याचा परिणाम अंतर्ज्ञान शार्प होईल, योग्य लोक भेटतील, स्वप्नांना मार्ग मिळेल, मनाला शांतता, आनंद मिळेल. लक्षात ठेवा, मीन राशीचं खरं सामर्थ्य म्हणजे विश्वास. फेब्रुवारीमध्ये एक संकेत, एक भेट, एक संधी तुमचे आयुष्य सुंदर वळणाकडे घेऊन जाईल. आता नीट ऐका, फेब्रुवारीमध्ये अशी घटना घडणार आहे ज्यानंतर तुम्हाला हरवल्यासारखं कधीच वाटणार नाही. मनात आशा निर्माण होईल, भविष्याबद्दल उत्साह वाढेल. ही घटना म्हणजे तुम्हाला स्वप्नांना पहिला खरा आकार मिळणार आहे. जे तुम्ही मनात ठरवलं आहे त्याची सुरुवात तुम्हाला दिसू लागेल, कारण तुमचा विश्वास आता जागा होतोय, तुमचं मन आता हील होतंय आणि गुरुदेव तुमच्यावर कृपा करत आहेत. फेब्रुवारी नंतर मीन राशीचा माणूस फक्त स्वप्न पाहत नाही, तो स्वप्न जगायला सुरुवात करतो. तुम्ही या महिन्यात गुरुवारी सकाळी विष्णू भगवानांना, विष्णू देवांना पिवळ्या फुलाचे दान, पिवळे फुलं त्यांच्यावर नक्की लावा आणि तुमची इच्छा बोला. ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप 11 वेळेस करा. मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल, तुमची मीन राशी असेल तर समजून घ्या, हा व्हिडिओ ही माहिती खास तुमच्यासाठी होते. हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमच्या आयुष्यात वारंवार अडचणी येत असतील, नोकरी, पैसा, लग्न, घरातील तणाव असेल, योग्य मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.